नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. मित्रहो, काल दिल्लीमध्ये एक फार मोठं आंदोलन झालं. अर्थातच नव्यानं जी स्थापन झालेली ऑनलाईन पार्टी आहे त्या पार्टीचं आंदोलन हे मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये संपन्न झालं. भारत देशामध्ये विशेषतः एज्युकेशन सिस्टीममध्ये जे गैरव्यवहार चाललेले आहेत, ठिकठिकाणी पेपर लीक होणं, पेपर कॅन्सल होणं, ह्याच्यामुळं करोडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यांचे कुटुंबीय असतील, हे सगळे या सगळ्या सिस्टममुळं परेशान आहेत. आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, आवाज देण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं हे कालचं आंदोलन केलं. या आंदोलनाची प्रमुख मागणी सर्वांना माहीत आहे की त्या पदावर अगदी चिकटून बसलेले एवढे सगळे गैरव्यवहार शिक्षण क्षेत्रामध्ये होत असताना अगदी स्वतःच्या घरचं पद आहे अशा पद्धतीनं ज्यांचं बिहेवियर आहे ते भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा ही त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती. खरं म्हणजे जंतर मंतरवर हे सगळे लोक एकत्रित येणार का? ऑनलाईन झालेली पार्टी आहे, ह्या पार्टीचे सपोर्टर रस्त्यावर किती येऊ शकतात याबद्दल देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्याच्यानंतर विशेषतः सरकारकडून जे बोलत असतात, नेहमी सरकारचा पक्ष घेणारा मीडिया असेल किंवा सरकारच्या वतीनं बोलणाऱ्या संघटना असतील, ह्या सगळ्यांनी या आंदोलनाला ब्रेक लावण्याचा, अडथळे आणण्याचा जीव तोडून प्रयत्न केला. कुणी त्यांचे जे फॉलोअर्स झालेत, 2-2.5 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर 15 दिवसामध्ये होणं ही जगातली पहिली घटना आहे. या गोष्टीचं स्वागत करण्यापेक्षा, या गोष्टीमधून काही शिकण्यापेक्षा सरकारने हे फॉलोअर्स कुठे तर म्हणे पाकिस्तानामधून आले, बांगलादेशामधून आले, अशा प्रकारचे जावई शोध लावले. आणि भारत देशातले त्यांचे जे सपोर्टर्स होते, हे सपोर्टर्स या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या दृष्टीनं मोकळे सोडले होते. दुसरी गोष्ट जी होती की सरकारने आंदोलनाच्या दिवशीही फार मोठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे 10वी, 11वी, 12वीची ही मुलं आहेत आणि या मुलांना एक तर आंदोलन काय हे माहीत नाही, व्यवस्था काय हे फारसं त्यांना ज्ञात नसतंय. पोलीस, मिलिटरी वगैरे वगैरे याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती असते. मग या आंदोलनाला कोऑपरेट करण्यापेक्षा, समजून घेण्यापेक्षा या देशाच्या सरकारनं आंदोलनाच्या स्थळावर हजारो पोलीस, मिलिटरी, पॅरामिलिटरी यांची फौज उभी केली. ही कशासाठी? ह्या मुलांवर दहशत निर्माण व्हावी, त्यांच्यावर भीती बसावी आणि त्यांनी जंतर मंतरच्या दिशेनं येऊ नये असा प्लॅन सरकारकडून करण्यात आला. अर्थातच सरकारची एक बाजू होती की मागच्या काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये जे तरुणांचं आंदोलन झालं त्यावेळी फार मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना झाल्या. बांगलादेशामध्येही अशा प्रकारचं जनतेने आंदोलन केलं, तिथेही मोठ्या प्रमाणावर सत्ता पालट झाली आणि त्याच्यामधून ज्या हिंसा झाल्या त्या लक्षात घेता सरकारने या पद्धतीनं पावलं अपेक्षित होतं. परंतु सरकारने जर देशांतर्गत जे वेगवेगळे उभे राहिलेले प्रश्न आहेत या संबंधानं देखील जर एवढी काळजी घेतली तर अशा प्रकारचे आंदोलनं होण्याची खरं म्हणजे भारत देशामध्ये गरज नाही. एवढं सगळं जे पॅरामिलिटरी फोर्सेस वगैरे होते ते जर मणिपूरमध्ये लावले असते तर 3 वर्ष झालं मणिपूर जळतंय, परंतु त्या मणिपूरला जळण्यापासून हे सरकार वाचवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती समाजामध्ये बोलली जाते. नीट पेपर लीक होतोय त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची स्ट्रॉंग व्यवस्था जर वापरली असती, कारण आज पहिल्यांदा लीक झालेला नाहीये, देशातले जवळजवळ
एकूण 44 पेपर, मोठे मोठे पेपर, ज्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी सफर होतात, परीक्षा देतात, त्यांच्या भविष्याचा प्रश्न असतो, अशा परीक्षेचे प्रश्न सुद्धा, पेपर सुद्धा लीक झालेले आहेत. तिथं या यंत्रणा इतक्या सावधपणे वापरल्या गेल्या पाहिजेत असं जनतेमध्ये खरं म्हणजे बोललं चाललेलं आहे. हे जे आंदोलन झालं, ह्या आंदोलनाची काही वैशिष्ट्य होती. त्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं असं होतं की या आंदोलनाला विरोधी पक्षांची फूस आहे किंवा अँटी नेशन तत्वांची फूस आहे, अशा प्रकारचा कालवा करण्यात आलेला होता. परंतु ते या विद्यार्थ्यांनी चूक ठरवलं. कारण हे आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी थोड्याफार घोषणा इकडे तिकडे झाल्या असतील, परंतु हे आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत 5 तास टिकप राहिलं. त्याच्यानंतर ह्या आंदोलनाचे जे प्रणेते आहेत, अभिजित दिपके यांनी अतिशय समजदारीची भूमिका घेतलेली आहे आणि ते यशस्वी आंदोलन करून दाखवलं. आणि हे आंदोलन पुढेही असंच चालत राहणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालत राहणार. आणि ही पार्टी मोठ्या प्रमाणावर जनतेच्या प्रश्नावर यापुढे आंदोलन करत राहील, अशा पद्धतीचा इशाराही त्यांनी या आंदोलनाच्या वेळी दिलेला आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय होता की कुणी आपशी संबंध जोडत होतं, कुणी विरोधी पक्षाशी संबंध जोडत होतं, कुणी तर पाकिस्तानशी संबंध जोडत होतं. तर अशा पद्धतीनं जोडलेले हे संबंध हे हवेतल्या गोष्टी ठरल्या आणि सर्वसामान्य घरातला मुलगा स्वतःच्या खर्चाने आला. हे फार मोठं त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं. कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणारा, त्याचं समर्थन करणारा अथवा विरोध करणारा तिथे जनसमुदाय नव्हता. तर ज्याला स्वतःच्या भविष्याची काळजी आहे, ज्याला पुढे स्वतःहून आपलं भविष्य घडवायचंय, त्या समाजामध्ये व्यवस्थितपणे जगायचंय, आपल्या आईवडिलांचं आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं भरणपोषण करायचंय, ह्याच्या काळजीनं त्रस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या आंदोलनामध्ये होती. आणि म्हणून या आंदोलना झाल्यानंतर देखील आता बदनाम करण्याचं काम सुरू आहे. काय तर आझादीच्या घोषणा दिल्या वगैरे वगैरे. तर या पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टीवर या आंदोलनाला बदनाम करणं निश्चितपणे ठीक होणार नाही, हेही या निमित्तानं आपणा सर्वांना सांगितलं पाहिजे. आंदोलनाच्या वेळी आंदोलन शांततेत होत होतं. ज्यावेळी आंदोलनकर्त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं की फुलं घेऊन या आणि कोणत्याही पद्धतीचं हिंसा नाही झाली पाहिजे, मग त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची हिंसा विद्यार्थ्यांकडून होत नसताना बाकी दुसऱ्या कोणत्या संघटनांना, दुसऱ्या कुठल्या अँटी आंदोलक लोकांना तिथे प्रवेश कसा देण्यात आला, हा देखील मुद्दा आहे. एक व्यक्ती होता तिथे, धर्मावर गंडांतर आलंय, मी धर्म वाचवायला आलोय अशा पद्धतीनं बोलत होता. त्याला पोलीस ज्यावेळी असं ढकलून बाहेर काढत होते त्यावेळी तो पोलिसांना अशा पद्धतीनं बोलत होता की उद्या तुमची बदली होणार आहे किंवा उद्या तुमच्यावर ॲक्शन होणार आहे, अशा पद्धतीचा आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास, आणि तोही कुणाच्या विरोधामध्ये, ह्या सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये हा फाजील आत्मविश्वास येतो कुठून आणि या लोकांना सरकार पोचतं कसं, हा देखील प्रश्न आता जनता विचारल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्पष्ट दिसत आहेत, त्या आपण बोलल्या पाहिजेत. कारण लोकशाही आहे, बोललं पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. हा सगळा नियम आहे तरच लोकशाही स्ट्रेंथन राहील. नाही तर आपला भारत देश देखील हळूहळू तानाशाहीकडे चाललेला आहे, अशा पद्धतीचं वातावरण दिसत आहे. आणि ते खरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून सरकारच्या संबंधानं जे बोलावं वाटतं की सरकारला हे जे महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, जातीवादाचा प्रश्न आहे, उच्चनीचतेचा प्रश्न आहे, आर्थिक इम्बॅलन्सचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांवर लोकांचं ऐकायचं नाही आहे, अशा पद्धतीनं सरकारनं स्वतःचे कान बंद करून घेतलेत. अशा प्रकारची परिस्थिती या आंदोलनाच्या निमित्तानं आणि जे वातावरण देशभरामध्ये तयार झालेलं आहे त्या वातावरणाच्या निमित्तानं आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती
आहे असं म्हणावं लागेल. त्यांना फक्त स्वतःचा उदो करणारे, चॉकलेट कसं दिलं म्हणून पुन्हा पुन्हा 2-2, 3-3 दिवस एका चॉकलेटची महती सांगणारे आणि सरकारचे पाय चाटणारे लोक त्यांना हवे आहेत की काय, अशा पद्धतीचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागलेला आहे. हे देखील सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. गंभीर मुद्द्यावर त्यांना बोलायचं नाही, त्यांना चर्चा करायची नाही, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नाहीत. जे पत्रकार ठेवलेत ते कसले प्रश्न विचारतात अख्ख्या देशाने बघितलं. चहामध्ये लिंबू टाकता का, कशा प्रकारचा चहा घेता, अशा प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. परंतु किती लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किती लाख लोक करोनामध्ये मेले, अशा पद्धतीचे प्रश्न जर विचारले तर तुम्हाला ते ऐकायचे नाहीत. अशा प्रकारची सरकारची गंभीर आणि जनता विरोधी भूमिका व्हायला लागलेली आहे. अशा प्रकारचं मत जनतेचं होत आहे. दुसरी गोष्ट, त्यांना विरोधी पक्षामध्ये बोलणारे ठेवायचे नाहीत, विरोधी पक्षच ठेवायचा नाही. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अख्खीच्या अख्खी फोडली, उद्धव ठाकरेंची शिवसेना अख्खीच्या अख्खी फोडली. आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस अख्खीच्या अख्खी फोडली आणि त्याला कायदेशीर रूप देण्यासाठी न्याय व्यवस्था देखील आपल्या स्वतःच्या बरोबर घेण्याचं पाप हे सरकार करत आहे. म्हणून विरोधक जे आहेत हे विरोधक बोलायला लागले की ईडी लावायची, त्यांना त्यांच्यावर आरोप करायचे. अशा पद्धतीनं विरोधक ठेवायचा नाही आणि विरोधामध्ये बोलणारे लोकही ठेवायचे नाहीत. अशा पद्धतीची धारणा सरकारची चुकीची आहे. हे जनतेच्या मनामध्ये आता बसायला लागलेलं आहे. खरं म्हणजे ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साध्या सोप्या काही गोष्टी होत्या, त्या जर सरकारने सरकारने व्यवस्थितपणे केल्या असत्या तर सरकारची इतकी बेइज्जत मला वाटतं झाली नसती. सरकारने काही चांगले कामं केले नाहीत का, तर बिलकुल जरूर केलेले आहेत. लोक हिताचे काही निर्णय घेतलेले नाहीत का, तर जरूर घेतलेले आहेत. परंतु अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जणू काही दहशतवादी तिथे येणार आहेत अशा पद्धतीनं तयारी करणं, त्यांना भीती दाखवणं आणि एक प्रकारे सरकारी दहशतवाद करणं हे सरकारकडून निश्चितपणे अपेक्षित नव्हतं. सरकारने काय करायला पाहिजे होतं, लाखो लोकांना इफेक्ट करणारा, हजारो विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडविणारा नीटचा पेपर लीक झाला आणि लीक झाल्याच्या नंतर तुम्ही परीक्षा कॅन्सल केली ते ठीक आहे, परंतु वारंवार पेपर लीक होत आहेत. तुमचे शिक्षण मंत्री ते थांबवू शकत नाहीत. कुणीतरी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा नीट पेपर कॅन्सल होण्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे होता. परंतु अगोदर तर घेतलाच नाही, परंतु त्या नीटची भलावण करत आहेत, त्या नीटच्या अधिकाऱ्यांना वाचवत आहेत. 2025 मध्ये जो अधिकारी 2024 मध्ये जो अधिकारी नीटचा पेपर फुटला होता त्यावेळी प्रमुख होता, त्याला सरकारमध्ये उच्च पदावर घेण्यात आलेलं आहे. मग अशा पद्धतीनं सरकार वागल्यावर सरकारच्या विरोधामध्ये माहोल तयार व्हायला वेळ लागणार नाही, अशा पद्धतीचा इशाराच या आंदोलनाच्या निमित्तानं खरं म्हणजे मिळाला आहे. म्हणून सरकारने हा इशारा जोपर्यंत हे बीज स्वरूपात आहे, बीज स्वरूपात ही कॉकरोच पार्टी आहे, हा जनतेचा आवाज आहे, ही जनतेची घुसमट आहे, ही घुसमट जोपर्यंत म्हणजे सरकारने जर लवकरात लवकर समजून घेतली नाही तर सरकारसाठी येणारे दिवस निश्चितपणे बरे नाहीत असंच आपल्याला म्हणावं लागेल. कॉकरोच जनता पार्टीनं जे आंदोलन केलं हे विरोधी पक्ष थकलेले असताना, विरोधी पक्ष रस्त्यावर येऊन बिलकुल ते हतबल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारने त्यांना प्रताडित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा वातावरणामध्ये सुद्धा कॉकरोच सारख्या जनता पार्टी सारख्या लोकांनी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलंय. त्याला सर्वसामान्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, समर्थन दिलं पाहिजे आणि भविष्यात देखील जे आंदोलनं या पक्षाचे होणार आहेत त्यांच्याबरोबर देखील भारतातल्या जनतेनंच नव्हे तर भारताच्या सरकारनं देखील त्यांचं ऐकलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. धन्यवाद.